आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर भाषण लिहित आहोत। भाषणाची सुरुवात नमस्काराने आणि सभेच्या आदराने केली जाते। आजचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आहे। महाराजांचा जन्म ऐतिहासिक किल्ले शिवनेरी येथे झाला। जिजाऊ मातांचे संस्कार शिवरायांच्या जीवनाचा पाया होते। जिजाऊंनी शिवरायांना बालपणापासून रामायण आणि महाभारत शिकवले। वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी रायरेश्वर मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली। तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण त्यांनी बांधले। तोरणा किल्ला म्हणजे स्वराज्याची पहिली पायरी होती। अफजल खान आणि शाहिस्ते खान यांसारख्या बलाढ्य शत्रूंना त्यांनी पराभूत केले। 18 पगड जाती धर्माचे मावळे एकत्र करून रयतेचे राज्य उभे केले। शिवाजी महाराज फक्त योद्धा नव्हते तर कुशल प्रशासक होते। त्यांचे प्रशासन न्याय आणि नीतीवर आधारित होते। महिलांचा सन्मान करा अशी शिवाजी महाराजांची ठाम आज्ञा होती। हा विचार आजही आपल्यासाठी मार्गदर्शक आहे। गनिमी कावा वापरून महाराजांनी किल्ले जिंकले आणि आरमार उभे केले। त्यांची युद्धनीती जगप्रसिद्ध आहे। किल्ले रायगडावर त्यांचा राज्याभिषेक झाला। हा दिवस मराठा इतिहासातील सुवर्णक्षण आहे। अशा जाणत्या राजाला माझा कोटी कोटी प्रणाम। छत्रपती शिवाजी महाराज की जय। लाईक, सबस्क्राइब, कमेंट करा। तुमच्या एंगेजमेंटमुळे चॅनल ग्रोथ होईल। कॉन्टेंटला फीडबॅक द्या, हे कम्युनिटी स्ट्रॉंगर बनवेल। कमेंट मध्ये जय शिवाजी लिहा।